नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अंकगणिती श्रेणी या बीजगणिताच्या पहिल्या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. अंकगणिती श्रेणी यामध्ये श्रेणी म्हणजे काय किंवा तिला अंकगणिती श्रेणीत असं का म्हणणार हे समजून घेण्यासाठी आपण काही बेसिक टर्म्सचा विचार करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण क्रमिका म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर क्रमिका काय असते, तर ही एक ठराविक नियमानुसार मांडलेला संच. म्हणजे काय की आपण ज्या वेळेस कुठल्याही घटकांचा जेव्हा कलेक्शन घेतोय, संच घेतोय किंवा त्यांना आपण ग्रुप असं म्हणतोय, तर त्यावेळेस त्याला काहीतरी नियम लावलेला असेल, त्याला आपण क्रमिका असं म्हणतोय. म्हणजे आपण समजा 2, 4, 6, 8 अशा संख्यांचा एक क्रमवार मांडणी केली आहे. ही जी मांडणी आहे ती एका ठराविक नियमानेच केलेली आहे. म्हणजे बघा, जर आपण 2 या संख्येने सुरुवात केलेली आहे, त्यानंतर येणारा जो नंबर आहे किंवा संख्या आहे ती 2नेच, त्याच्यानंतर येणारी 2 अगेन 2, म्हणजे 2-2च्याच फरकाने पुढची प्रत्येक संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच या संचामध्ये येणारा संच, येणारी क्रमिका ही 2-2च्याच नियमाने आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जो नियम आपण लावलेला आहे तो फिक्स आहे. असा नियम ज्या ज्या संचाला लावलेला असेल ती मांडणी जी आहे तिला आपण क्रमिका असं म्हणणार. ओके, आपण याची डेफिनेशन परत एकदा रिवाइज करतोय. तर क्रमिका एका ठराविक नियमानुसार आणि ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा एक संच असणार आहे, त्याला आपण क्रमिका असं म्हणणार. मग ही जी क्रमिका आहे या क्रमिकेमध्ये जे प्रत्येक संख्या येणार आहे, आता जसं मी लिहिलं होतं की 1, 2, 4, 6, 8 ... तर हे जे आहे प्रत्येक संख्या हिला आपण क्रमिकेचं पद असं म्हणणार. जी पण मांडणी केलेली संख्यांचा संच आहे त्या प्रत्येक संख्येला, त्या प्रत्येक पदाला आपण पद असं म्हणणार आहोत. आता जे सगळ्यात पहिले येणार आहे, म्हणजेच क्रमिकेची सुरुवात ज्या संख्येने होणार आहे त्या संख्येला आपण पहिले पद असं म्हणणार. मग हे दुसरे पद, हे तिसरे पद, चौथे पद, असं जितके असतील. समजा आपल्याकडे n नंबर ऑफ आहेत, म्हणजे n एवढे पद आहेत, तर शेवटची जी संख्या असेल तिला आपण nवे पद असं म्हणणार. आता हे जे पहिले पद आहे ते आपण a या अक्षराने दाखवणार किंवा तिला T1 या अक्षराने सुद्धा आपण दर्शवणार आहोत. आता टी म्हणजे टर्म, इंग्लिशमध्ये आपण टर्म म्हणजे पद असं म्हणतो, म्हणून पहिलं पद आपण T1ने दाखवणार, दुसरं पद असेल तर T2ने दाखवणार, तिसरे पद असेल तर T3ने, आणि असं आपल्याकडे n एवढ्या संख्या आहेत तर nवे पद आपण Tnने दाखवणार आहोत. मग हे nवे पद आपण फक्त Tn लिहिलं तरी चालणार आहे किंवा आपण Tn असं लिहिलं तरी चालणार आहे. आणि त्याचं वाचताना आपण Tn असंच म्हणू. म्हणजे पहिले पद असेल तर पहिली टर्म म्हणजेच T1, T2, T3 आणि असं Tn पर्यंत. तर आता आपण बघितलं क्रमिका म्हणजे काय, क्रमिकेची पदं म्हणजे काय. आता क्रमिकेमध्ये जे n एवढे पदं आहेत, तर ह्या सर्व पदांची आपण बेरीज कशी करणार हे आपण बघणार आहोत. तर क्रमिकेच्या पहिल्या n पदांची आपण बेरीज करणार, n पदांची बेरीज. मग आपण बघितलंय की nवं पद हे आहे Tn. म्हणजेच जर तुमची क्रमिका एवढी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये n एवढे पदं आहेत, म्हणजे Tn पर्यंत जर तुमची क्रमिका आहे, तर त्यांच्या n पदांची बेरीज आपण कशी करणार आहोत, Sn. म्हणजेच S म्हणजे सम. ओके, तर सम करणार आहोत कोणाची, n पदांची, क्रमिकेच्या n पदांची बेरीज करणार आहोत. तर हा Sn आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी पहिलं पद आपल्याला माहिती आहे T1,
दुसरं T2 असं कुठपर्यंत जाणार आहोत TN. म्हणजेच या सगळ्यांची बेरीज तीच आपण SN बरोबर लिहिणार. SN बरोबर T1 अधिक T2 अधिक T3 प्लस अँड सो ऑन कुठपर्यंत जाणार आहोत Nव्या पदापर्यंत म्हणजेच TN पर्यंत. आता आपल्याला बघा जर पहिलं पद म्हणजे N जर 1 असेल म्हणजे काय, जर आपल्या क्रमिकेमध्ये फक्त एकच पद असेल म्हणजेच काय N ची किंमत 1 आहे तर पहिल्या पदाची सम कशी असेल फक्त पहिलाच पद. जर आपल्याकडे 2 पदं असतील म्हणजेच N ची किंमत 2 आहे, आपल्याला जी क्रमिका दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त 2च पदं आहेत म्हणजेच आपल्याकडे जी बेरीज आपल्याला करायची आहे सगळ्या पदांची क्रमिकेतल्या सगळ्या पदांची ती असेल S2. ती कशी काढणार मग पहिलं पद अधिक दुसरं पद म्हणजेच T1 अधिक T2. अगेन जर आपल्याकडे 3 पदं असतील तर तिघही पदांची बेरीज म्हणजे ती S3 होऊन जाणार. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे जर N नंबर ऑफ पदं असणार आहेत तर आपण SN कसा लिहिणार आहोत तर याच पद्धतीने T1 अधिक T2 अधिक T3 TN पर्यंत. याला म्हणणार आहोत क्रमिकेच्या N पदांची बेरीज. तर यानंतर आपण बघणार आहोत क्रमिकेचे प्रकार. क्रमिका म्हणजे काय ते आपण बघितलं. क्रमिकेमध्ये जी पदं आहेत त्यांची बेरीज कशी करायची. मग आपण त्याच्यामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये N एवढी पदं आहेत म्हणजे आपण ते जी पदं आहेत ती किती आहेत हे आपण सांगू शकतोय आणि यानुसार आपण त्या क्रमिकेचे प्रकार ठरवणार आहोत. तर त्यातला पहिला प्रकार आहे शांत क्रमिका आणि दुसरा आहे अनंत क्रमिका. आता शांत म्हणजे काय की ज्यामध्ये क्रमिकेच्या संचामध्ये जी पदं दिलेली आहेत ती शांत असतील म्हणजे मोजता येतील असे असतील तर तिला आपण शांत क्रमिका असं म्हणणार. आणि ज्यातली पदं आपण मोजू शकणार नाहीत म्हणजे ती कशी आहेत अनंत आहेत, इन्फानाईट आहेत, खूप आहेत की जी आपण मोजू नाही शकणार, तिथलं शेवटचं पद काय आहे हे आपण डायरेक्टली सांगू नाही शकणार तर त्याला आपण म्हणणार आहोत अनंत क्रमिका. तर असे 2 प्रकार जे आहेत शांत आणि अनंत. आता आपण उदाहरणार्थ बघणार आहोत की 1 म्हणजे 1 2 3 4 5 आणि ही क्रमिका जाते आपली 10 पर्यंत. म्हणजे याच्यामध्ये जी पदं आहेत ती मला माहिती आहे 10च पद आहे कारण शेवटचं पद जे आहे ते 10 आहे तर तिला आपण म्हणणार शांत. आणि आपण दुसरी जी आहे एक एक्झाम्पल उदाहरणार्थ बघतोय 5 10 15 20 ही कुठपर्यंत जाते आहे अनलिमिटेड म्हणजे 5-5चा फरक घेऊन ही क्रमिका जाते शेवटपर्यंत. याच्यामध्ये शेवटचं पद आपल्याला माहीत नाही, ती संपणार कधी आहे हे माहीत नाही म्हणजेच यातली पदं अनंत आहेत म्हणून हिला आपण अनंत क्रमिका म्हणत आहोत. आणि ही पहिली क्रमिका आहे, इथली पदं 10ला संपत आहेत, पुढे याच्या पुढे पद नाही, सांगू शकतोय आपण एवढीच पदं आहेत, मोजू शकतो आहोत सो त्याला आपण म्हणणार आहोत शांत क्रमिका. आता आपण क्रमिका बघितली. क्रमिका म्हणजे काय की जे पण संच आपण लिहितोय संख्यांचा त्याच्यामध्ये एक ठराविक विशिष्ट नियम आहे. मग संच पण आहे तिथे आणि तिला आपण क्रमिका पण म्हणतोय. मग जो आपण संच लिहितोय जसं आपण म्हणतोय की 10वीच्या मुलांचे जो वर्ग आहे तो एक संच आहे तर क्रमिका आणि संच यांच्यातला फरक आपण रिपीट करतोय. क्रमिका आणि संच या दोघांमध्ये फरक शिकताना आपण क्रमिका म्हणजे काय हे शिकलो की ज्यामध्ये आपण जेव्हा संख्यांचा संच लिहित आहोत त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पदाला काहीतरी ठराविक विशिष्ट नियम आहे. आता यामध्ये मी 1 3 5 7 असं लिहिते म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये येणारा नियम ठरलेला आहे. संच जेव्हा आपण लिहितोय त्यावेळेस आपण तो यादृच्छिक पद्धतीने लिहिणार म्हणजे कल्पना करणार फक्त. त्याला आपण असं काही नाही की नियमच असला पाहिजे, तुम्ही 1 2 3 लिहिलं आणि डायरेक्ट 15 20 30 लिहिले म्हणजे इथे कुठलाही ठराविक किंवा फिक्स असा नियम नसतो. फक्त संख्यांचा काय असेल समूह असेल, कलेक्शन असेल. त्यानंतर आपण दुसरा फरक बघतोय की आपण ज्या वेळेस ही पदं मांडतोय क्रमिकेमध्ये तर त्यावेळेस त्यांची जी पोझिशन्स आहे म्हणजेच स्थिती आहे किंवा जागा आहे ती आपण बदलू शकत नाही आहे. म्हणजे जर मला वाटलं मी 3 पहिले लिहायचं मग 1 लिहायचं मग 5 लिहायचं मग 10 लिहायचं मग 7 असं आपल्याला क्रमिकेमध्ये लिहिता येणार नाही.
कारण यामध्ये जी स्थिती आपल्या पदांची ठरलेली आहे ती बदलता येणार नाही. पण हे संच जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस फक्त कलेक्शन म्हणजे ग्रुप समूह असला पाहिजे. मग तो कुठल्याही पद्धतीने लिहिला तरी चालणार आहे. म्हणजे मी 1 3 5 7 लिहिलं तरी चालेल किंवा 7 5 3 1 असं लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे यामध्ये पदांची जी स्थिती आहे, पोझिशन्स आहे, त्या बदलता येणार नाहीत. त्यानंतर यातला तिसरा फरक आपण बघतोय की क्रमिकेमध्ये समजा आपल्याला एखादी संख्या लिहायची आहे. समजा मी 11 लिहिलंय, 11 नंतर मी 10 लिहिलंय, परत मी 11 लिहिलंय. म्हणजे या ठिकाणी जर आपण एखादा विशिष्ट नियम ठरवलेला असेल तर ते पद परत परत पुन्हा पुन्हा आपण लिहू शकतो. आपण असंही लिहू शकलो असतो 3 3 3 3. म्हणजे या ठिकाणी नियम आहे, काहीतरी रूल्स आहेत की त्यांच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो 0 आहे. ठराविक क्रमानेच मांडणी केलेली आहे, ठराविक नियम पण लावलेला आहे. म्हणजेच एखादं पद असेल किंवा एखादी संख्या असेल ती पुन्हा पुन्हा येऊ शकते. संचामध्ये असं लिहिता येणार नाही. संचामध्ये जर तुम्हाला 3 ही संख्या दाखवायची असेल तर ती पुन्हा पुन्हा नाही, एकदाच लिहावी लागेल. हा आहे क्रमिका आणि संच यांच्यामधला फरक. तर आपण क्रमिकेच्या काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिलं गणित बघतोय. आपल्याला प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या क्रमिकेची पुढील 4 पदे शोधा. म्हणजे जी क्रमिका आपल्याला दिलेली आहे त्याच्या अजून पुढची 4 पदं आपल्याला शोधायची आहे. आता ह्या क्रमिकेमधली पहिली पदं दिलेली आहेत बघा, 1 2 4 7 11 आणि 11 नंतर येणारी अजून 4 पदं आपल्याला शोधायची आहेत. मग आता ही जी क्रमिका दिलेली आहे त्यातलं पहिलं पद, दुसरं पद हे आपल्याला अभ्यास करायला लागेल किंवा त्यांच्यामध्ये असलेला नियम शोधून काढावा लागेल. मग आपल्याला माहिती आहे की आपण सोडवतो एक्झाम्पल्स. इथे पहिलं पद आपण दाखवतोय T1 ने. ओके, आपण शिकलोय की क्रमिकेमधलं पहिलं पद आपण T1 ने दाखवणार आहोत. तर पहिलं पद आहे 1, त्यानंतर दुसरं पद आहे 2. पण आता बघा 2 ही संख्या कशी मिळालेली आहे तर पहिल्या पदामध्ये 1ला मिळवल्यानंतर. म्हणजेच आपण असं लिहू शकतोय पहिल्या पदामध्ये 1 मिळवला म्हणजे T1 मध्ये 1 मिळवला म्हणजेच 1 अधिक 1 बरोबर 2. इथं T1 म्हणजे T1ची जी किंमत आहे 1 ती टाकली. हा त्यांच्यामधला आपण नियम शोधला आहे की त्यांच्यामध्ये 1चा फरक आहे. 1 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे. आणि नंतर ते आपल्याला दुसरं पद जे मिळालेलं आहे 2. नंतर तिसरं पद कसं मिळतंय बघा, तर दुसऱ्या पदामध्ये 2 मिळवले आणि मग 4 मिळालेत. म्हणजेच दुसरं पद आहे त्याला आपण T2 असं म्हणतोय. याच्यामध्ये किती मिळवलेत 2 म्हणून अधिक 2. आता दुसरं पद जे आहे ते 2 नंतर हा आपला नियम की आपण याच्यामध्ये 2 मिळवतोय आणि मग आपल्याला 4 मिळालेत. तिसरं पद आपल्याला असं मिळालं. त्यानंतर चौथं पद कसं मिळतंय बघा. चौथ्या पदासाठी तिसऱ्या पदामध्ये 3 मिळवावे लागलेत. म्हणजेच आपण T3 अधिक 3 लिहिले. T3 म्हणजे किती 4, 4 अधिक 3 7. म्हणजे आपल्याला चौथं पद मिळालं आहे 7. आता पुढचं पद म्हणजेच 5वं आपल्याला मिळालेलं आहे 11. पण ते कसं मिळालं आहे तर या 7 मध्ये 4 मिळवल्यानंतर म्हणजे चौथं पद T4 अधिक मग त्यात 4 मिळवले म्हणजे 7 अधिक 4 बरोबर 11. आपल्याला नियम कळला आहे की पहिल्यांदा 1 मिळवला, मग 2 मिळवले, मग 3 मिळवले, मग 4 मिळवले, तेव्हा आपल्याला 5वं पद मिळालं आहे. आता अजून पुढचे 4 पदं म्हणजे 6वं 7वं 8वं आणि 9वं पद काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला हाच नियम वापरायचा आहे. आता बघा हा नियम वापरताना आपण काय करतोय प्रत्येक वेळेस पुढचं पद मिळवताना आधीच्यापेक्षा 1 ने बेरीज वाढवतोय. म्हणजेच आता पुढची 4 पदं आपल्याला काढायची आहे त्याला आपण म्हणूया समजा T6. मग T6 काढताना काय करावं लागेल की आधीच्या पदामध्ये आधीचं पद आपलं आहे T5 त्याच्यामध्ये किती मिळवावे लागतील बघा. इथेच बघितलं आपण 1 मग 2 3 मग 4 आता 5 मिळवावे लागतील. 1 ने आपण काय करतोय संख्या वाढवतोय. मग काय मिळतंय बघा T5 आपल्याला माहिती आहे 11 आहे आणि आपल्याला 5 मिळवायचे आहेत. काय मिळालं आहे 16. मग 7वं पद काढायचं आहे त्यासाठी आधीच्या पदामध्ये किती मिळवावे लागतील 5 च्या नंतर येणारी संख्या 6. म्हणजेच T6 किती मिळालेत 16 अधिक 6
किती मिळालेत? 22. त्यानंतर T8 आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आधीच्या पदामध्ये म्हणजेच 22 त्याला आपण T7 असं म्हणणार, त्यामध्ये 7 मिळवणार म्हणजेच 22 अधिक 7 किती मिळाले? 29. आणि शेवटचं 9वं पद त्यासाठी आधीच्या पदामध्ये म्हणजेच T8 मध्ये 8 मिळवावे लागणार. किती आहेत? 29 अधिक 8 म्हणजेच 37. आणि आपली पुढची 4 पदं जी शोधायला सांगितली ती काय मिळाली मग? 16, 22, 29 आणि 37. यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला प्रश्न दिलेला आहे की nवं पद दिलेलं आहे, एक क्रमिका आहे, तिचं आपल्याला शेवटचं म्हणजे nवं पद दिलेलं आहे 4n - 3. तर आपल्याला काय करायचं आहे? तिची पहिली 5 पदं काय असतील ती शोधायची आहेत. मग आता बघा, ह्या क्रमिकेचं शेवटचं पद जे आहे त्याला आपण n असं म्हणणार, nवं पद. म्हणजे nवं पद दिलंय तर पहिलं पद, दुसरं पद अशी 5 पदं काढण्यासाठी काय करावं लागेल? तर पहिलं पद काढण्यासाठी आपण म्हणणार n ची किंमत 1 टाकणार म्हणजे पहिलं पद मिळणार. nवं पद जे आहे Tn, त्यामध्ये n ची किंमत 1 टाकल्यानंतर आपल्याला मिळते बघा T1. बरोबर आहे? क्रमिकेचं पहिलं पद काय असतं? T1. बघा T1 आपण लिहिलं आहे, n ची किंमत 1 टाकली आहे. मग जर आपण डाव्या साईडला n ची किंमत 1 टाकली तर उजवी साईड जी आहे त्या ठिकाणी सुद्धा n ची किंमत 1 टाकणार म्हणजे 4. n ची किंमत टाकली 1 वजा 3 म्हणजे काय मिळते बघा, 4 गुणिला 1 4 वजा 3 बरोबर 1. पहिलं पद मिळालं आहे 1. आता दुसरं पद काढण्यासाठी n ची किंमत आपण 2 टाकणार म्हणजेच n जो आहे तो 2 होणार. T2 मिळालं दुसरं पद. परत उजव्या साईडला पण n ची किंमत आपण 2 टाकणार. 4 तसेच ठेवले, n ची किंमत टाकली 2 वजा 3. 4 गुणिला 2 8 वजा 3 मिळतंय 5. दुसरं पद मिळालं आहे 5. तिसरा पद काढण्यासाठी n ची किंमत 3 टाकणार म्हणजेच T3. n ची किंमत 3 टाकली, तिसरं पद मिळालं T3. उजव्या साईडला पण n ची किंमत 3 टाकणार म्हणजे 4 गुणिला 3 वजा 3 म्हणजेच 12 वजा 3 मिळाले 9. आता चौथं पद काढायचं आहे. चौथ्या पदासाठी आपल्याला n ची किंमत टाकायची आहे 4 म्हणजेच तुम्हाला T4 मिळणार आहे. उजव्या साईडला पण n ची किंमत किती टाकणार? 4 म्हणजेच 4 गुणिला n ची किंमत टाकली 4 वजा 3. 4 गुणिला 4 किती? 16 वजा 3 मिळालंय 13. आणि पाचवं पद त्यासाठी n ची किंमत टाकणार आहोत 5 म्हणजेच T5 बरोबर 4. परत n ची किंमत टाकणार आपण गुणिला 5 वजा 3. 4 गुणिला 5 20 वजा 3 म्हणजेच मिळालेत 17. T4 ची किंमत आहे 13, T5 ची किंमत आहे 17. म्हणजेच आपल्याला 5 पदं कुठली मिळालेली आहेत? पहिलं पद मिळालं आहे 1, दुसरं पद मिळालं आहे 5, तिसरं पद मिळालं आहे 9, नंतर 13 आणि नंतर 17. ही 5 पदं आपल्याला मिळालेली आहेत. तर यानंतर आपण अजून एका उदाहरणाचा अभ्यास करतोय. तर या ठिकाणी आपल्याला SN दिलेलं असणार आहे. SN म्हणजे सम दिलेली आहे, बेरीज दिलेली आहे n पदांची. मग ह्यावरून आपल्याला त्या क्रमिकेची 3 पदं शोधायची आहेत. बघा, आपल्याला इथं बेरीज दिलेली आहे, पद दिलेलं नाही. म्हणजे SN शेवटच्या पदापर्यंतची बेरीज ती आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला त्या क्रमिकेची पहिली 3 पदं शोधायची म्हणजे T1, T2 आणि T3. मग आपल्याला सगळ्यात पहिले पहिल्या पदांची सम, दुसऱ्या आणि तिसऱ्या असं काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला पहिल्या पदाची सम काढण्यासाठी n ची किंमत 1 टाकली तर आपल्याला काय मिळेल? S1 बरोबर n ची किंमत 1 टाकली म्हणजे 1चा वर्ग. इथे n ची किंमत टाकली 1 आणि हा अधिक 1. 1चा वर्ग 1 गुणिला 1 अधिक 1 2 म्हणजे 2. S1 मिळाला आहे 2.
नंतर आपल्या दुसऱ्या पदाची बेरीज, त्यासाठी आपण एनची किंमत 2 टाकली. एनची किंमत 2 टाकल्यानंतर मिळतं आहे S2, पहिल्या 2 पदांची बेरीज. आता एनची किंमत 2 टाका म्हणजेच 2चा वर्ग. इथे एनची किंमत 2 टाकली म्हणजेच 2 अधिक 1, 2चा वर्ग 4 गुणिला 2 अधिक 1 3 म्हणजेच मिळाली आहे 12. S2 किती मिळाला? 12. परत एनची किंमत 3 टाकली तर तिसऱ्या पदाची सम आपण काढतोय. एनची किंमत 3 टाका म्हणजे 3चा वर्ग, एनची किंमत परत 3 अधिक 1 म्हणजेच 9 गुणिला 3 अधिक 1 किती होतं आहे? 4 म्हणजेच तिसरा पदापर्यंतची जी बेरीज आहे ती मिळाली आहे 36. परंतु आपल्याला काय काढायची आहेत? त्या क्रमिकेची 3 पदं काढायची आहेत. मग आपल्याला माहिती आहे पहिलं पद म्हणजेच T1 पहिलं पद आणि त्यांची सम ही सारखी असते. आपण बघितलं आहे की S1 बरोबर T1 आणि ती आपल्याला मिळालेली आहे 2. त्यानंतर आपल्याला दुसरं पद काढायचं आहे T2. मग दुसरं पद काढण्यासाठी आपण बघितलं होतं की S2 कसा असतो? T1 अधिक T2 बरोबर. मग आपल्याला T2 काढायचं आहे म्हणजेच S2 वजा T1 जर केलं आहे, S2 वजा T1 म्हणजेच S1 जर केलं तर आपल्याला T2 मिळणार आहे. म्हणजे आपण T2च्या ठिकाणी काय लिहिणार? S2 वजा S1. S2 म्हणजे दुसऱ्या पदाची सम किती मिळालेली आहे? 12 वजा 2 म्हणजे दुसरं पद मिळालं आहे 10. आणि याच पद्धतीने तिसरं पद काढण्यासाठी तिसऱ्या पदाच्या बेरीजमधून दुसरं म्हणजे S3 वजा S2 करणार म्हणजेच 36 वजा दुसऱ्या पदाची सम 12 म्हणजेच काय मिळणार? 24. म्हणजे पहिली 3 पदं काय मिळालीत आपल्याला? 2, 10 आणि 24. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्रमिकेची सम म्हणजेच n पदापर्यंतची बेरीज दिलेली होती आणि त्यावरून आपण त्या क्रमिकेची पहिली 3 पदं शोधून काढली, 2, 10 आणि 24. त्यानंतर आपण श्रेणी म्हणजे काय आपल्याला बघा अंकगणिती श्रेणी शिकायची आहे. त्यासाठी आपण काही बेसिक टर्म्सचा अभ्यास केला आहे जसं क्रमिका. तर या ठिकाणी आता आपण श्रेणी म्हणजे काय आणि त्यानंतर मग अंकगणिती श्रेणी म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. तर श्रेणी काय असतं? श्रेणी म्हणजे आता आपण काही उदाहरणांनी आपण याचा अभ्यास करणार आहोत. समजा 1, 2, 3, 4 अशी एक श्रेणी आपण अशी एक क्रमिका आपण घेतली. त्यानंतर 20, 25, 30, 35 अशी एक क्रमिका आपण घेतली आणि या ठिकाणी 1, 4, 7, 11 अशी एक क्रमिका आपण घेतली. आता बघा पहिली क्रमिका जी आहे त्यामध्ये 1 मध्ये 1 मिळवल्यानंतर दुसरं पद मिळतं आहे, त्यामध्ये अजून 1 मिळवला, परत 1 मिळवला आहे, त्यानंतर इथे 5 मिळवलेत 20मध्ये, इथे पण 5, इथे म्हणजे ही जी क्रमिका आहे ती 1 ने वाढते, ही क्रमिका 5-5 ने वाढते आणि ही क्रमिका 3-3च्या फरकाने वाढते. आता आपण श्रेणी शिकताना याच गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मग श्रेणी म्हणजे काय तर ती एक विशिष्ट क्रमिका आहे. आपण ही जी उदाहरणं बघितली तर ह्या पण एक क्रमिका आहे. तर ही एक विशिष्ट क्रमिका आहे की जिच्या कोणत्याही 2 पदांमधला संबंध सारखाच असतो. आता या ठिकाणी एकाचा फरक आहे दोन्ही पदांमध्ये, या ठिकाणी पण एकाचाच फरक आहे. म्हणजे ह्या प्रत्येक पदामध्ये जो असलेला रिलेशन किंवा संबंध आहे तो सारखाच आहे की 1-1च्या फरकाने प्रत्येक पद तिथे आहे. ह्या क्रमिकेला आपण श्रेणी असं म्हणणार. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा इथे सुद्धा पहिल्या 2 पदांमध्ये 5चा फरक आहे, परत प्रत्येक 2 पदांमध्ये सारखाच संबंध आहे. मग अशी जी क्रमिका असेल तिला आपण श्रेणी असं म्हणणार. याची आपण व्याख्या परत एकदा रिवाईज करतोय. तर श्रेणी म्हणजे अशी एक विशिष्ट क्रमिका आहे की ज्यामध्ये कुठल्याही 2 पदांमधला संबंध हा सारखाच आहे, तिला आपण श्रेणी असं म्हणणार. मग श्रेणीचे जे प्रकार आहेत 3 प्रकार आहेत. श्रेणीचे प्रकार आपण बघतोय. श्रेणीचे प्रकार हे 3 आहेत. पहिली जी श्रेणी आहे तिला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणणार. अंकगणिती श्रेणी
आपल्याला यात शिकायचीच आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे भूमितीय श्रेणी आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे संवादी श्रेणी. आता आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये अंकगणिती श्रेणी याचा हा सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि आपण वळतोय आता अंकगणिती श्रेणीकडे. आता बघा, आपण श्रेणीमध्ये अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करतोय. तर अंकगणिती श्रेणी जी आहे आपण उदाहरणाने बघूया. 1 2 3 4 आणि 5 अशी श्रेणी समजा आहे. तर यामध्ये जे पहिलं पद आहे त्याला आपण म्हटलंय ए किंवा T1 ने दाखवतो आहोत. दुसरं पद T2 T3. त्यानंतर यामध्ये मी जे म्हणते की दोन पदांमधला संबंध सारखाच आहे, म्हणजेच त्याला आपण डिफरन्स असं म्हणतो, कॉमन डिफरन्स. इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉमन डिफरन्स किंवा मराठीमध्ये साधारण फरक असं म्हणतो. दोन पदांमधला जो संबंध आहे त्याला आपण साधारण फरक असं म्हणतो. तर तो आपण डी ने दाखवणार आहोत. डी म्हणजे डिफरन्स, फरक. ओके, तर हा जो आहे डी म्हणजे कॉमन डिफरन्स. आणि यातलं पहिलं पद असेल T1, दुसरं जर असेल तर T2, असं कुठपर्यंत जाणार आहोत, nवं पद म्हणजेच Tn. आणि याचं सामान्य पद आपल्याला Tn ने दाखवता येतं आहे. आता आपण याचं सामान्य पद कसं लिहायचं आहे ते बघणार आहोत. तर अंकगणिती श्रेणीचं सामान्य पद जर आपल्याला माहिती आहे, अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पद T1 असतं, T2 असं आपली अंकगणिती श्रेणी आहे T1 पासून Tn पर्यंत. मग यामध्ये पहिलं पद जे आहे T1 ते आपण ए ने दाखवतोय. आता कॉमन डिफरन्स ज्याला आपण डी असं म्हणतोय, हा कसा काढायचा आहे, तर दोघं पदांमधला फरक T2 - T1. म्हणजेच तुम्हाला दुसरं पद T1 नंतर दुसरं पद जर काढायचं असेल तर पहिल्या पदामध्ये म्हणजे T1 मध्ये डी मिळवावा लागेल, तेव्हा दुसरं पद मिळेल. तिसरं पद जर काढायचं असेल तर आधीच्या पदामध्ये परत तो कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक मिळवावा लागेल. म्हणजेच पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये असलेला जो संबंध आहे तोच दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये असेल. ह्या दोघांमध्ये असलेला जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असेल. म्हणजेच तुम्हाला पुढचं पद काढण्यासाठी आधीच्या पदामध्ये तोच साधारण फरक मिळवावा लागेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला Tn काढायचा जर असेल तर याच्या आधीचं पद, आता बघा Tnच्या आधीचं पद काय असेल, तर Tn-1. बघा T4च्या आधीचं पद काय, T3, म्हणजे 1 ने कमी झालं. मग इथे Tn आहे, त्याच्या आधीचं पद काय असेल, तर Tn-1. आणि यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, डी मिळवायचं आहे आणि तेव्हा आपल्याला Tn मिळतो आहे. आता आपल्याला ही जी टर्म मिळाली आहे Tn बरोबर Tn-1 अधिक डी, तर या ठिकाणी आपण Tn बरोबर T1 + n-1 डी असं लिहू शकतो आहे. म्हणजे या ठिकाणी n-1ची आपण फोड केली, T1 आणि n-1. म्हणजेच T1 आपल्याला माहिती आहे A, तर A अधिक n-1 डी हा आपल्याला मिळालेला आहे Tn. आणि हा एक आपल्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला असणार आहे की आपल्याला जर nवं पद काढायचं असेल क्रमिकेचं तर आपण A अधिक n-1 गुणिला डी असं सूत्र वापरू शकणार आहोत. आता आपण एक अंकगणिती श्रेणी बघतोय. समजा पहिलं पद आहे A, तर दुसरं पद जे असेल ते असेल A अधिक डी, म्हणजे पहिल्या पदामध्ये आपण डी मिळवला. तिसरं पद आपल्याला डायरेक्टली लिहायचं असेल तर ए मध्ये हा एक डी आणि इथला एक डी म्हणजे 2 डी मिळवले. पुढचं पद ए अधिक 3 डी आणि अशा पद्धतीने ही क्रमिका जाणार आहे. म्हणजे ए हे पहिलं पद, ए अधिक डी हे दुसरं पद, ए अधिक 2 डी हे तिसरं पद, हे चौथं पद आणि या पद्धतीने आपण nवं पद लिहू शकतोय.